नागपूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला, भाजपचा गड। या मतदारसंघातील भाजपचे नेते भाजपचं महाराष्ट्रात आणि भारतात नेतृत्व करतात ते म्हणजे नितीन गडकरी। गेल्या 2 लोकसभा निवडणूक नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातच लढले आणि निवडूनही आले। आता 2024 मध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीने नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात 2019 ला भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा 2,16,000 पेक्षा जास्त मताने पराभव केला होता। नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे ते पाहू। नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघावरती भाजपचे आमदार आहेत, तर 2 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा गड होता। येथे 1998 ते 2009 पर्यंत काँग्रेसचे विलास मुत्तेमवार लगातार 4 वेळा खासदार झाले, पण 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजपने भारतातील काँग्रेसचे अनेक गड उद्ध्वस्त केले, त्यापैकी नागपूर एक। 4 वेळेसचे खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांचा नितीन गडकरी यांनी 2,84,000 मताने पराभव केला व 1996 नंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नागपूर लोकसभेत निवडून आला। 2014 लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना 5,86,857 मतं, तर काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांना 3,02,638 मतं मिळाली होती। आता 2024 लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक मारू शकतील का काँग्रेसचे विकास ठाकरे नितीन गडकरीचं हॅट्रिकचं स्वप्न भंग करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, 2024 लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।